हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रीती जेनिक. आणि आज मी अशा ठिकाणी आले जिथे मला 3 ते 4 वर्षापासून यायचं होतं. आणि ते ठिकाण आहे राधानगरी फार्म हाऊस, जे की आमच्या डॉक्टर नितीन नाईक सर आणि मधुमिता मॅमचं आहे. आणि मला म्हणजे व्हिडिओ बघितल्यापासून खूप यायची इच्छा होती, पण आज फायनली चान्स मिळालाय. आणि मिनी जंगल केले सरांनी ऍक्च्युली, म्हणजे इथं आल्यानंतर स्वर्ग काय असते याचं फील येतं. आणि खूप सुंदर आहे. आणि मी शूट करणार आहे, ते तुम्ही बघा. म्हणजे फोटो काढते याच्यासोबत. कुठं भेटलं? ते लक्ष ठेवून बसतं इथं शिकार त्याला शिकार करायला. ए बाबू या की माझ्या तेव्हा ते झूम बघायला आले. या 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 बारके ते बघ लहान बाळ येत आहे तिथे. तिथून ते जाळीतून बघायला बघा. छोटा आहे बघा पुढं. कुठे हा. तिकडे काय या घाबरू नको बाबू, घाबरू नको. ते आता जर मोठ्याला सवय झाल्या, हा ते लहान आहे ना त्याला काय अजून सवय नाही. सवय ते ब्लॅक एक घ्यायचंय मला. ब्लॅक चांगलं आहे. ए थांब ए बिचू. ते जर मोठं झाले थांब न की. कोणी ओळखलं बघा, ते म्हणजे शेतात घ्या हे बघ. बस बस तेवढं. ते पडते घाबरून लगेच. हा. ये बाबा थांब थांब. अय्यो. लोक म्हणत हा, नको नाही करते. ते भिवून गेला आता तिकडं. काळू घाबरलं तिथे. ते घाबरले ये इकडे. ते घाबरले ते जास्त घाबरले. Hey. ये इकडे. होळीला माझा एक फोटो काढ रे ह्याच्यात. इथं. ए, आमचं बघू. दोघीचं. इकडे, इकडे. हा हा हे थांबून टाकते जरा समोर असं. माझा घे ना. बॉबी मॅमचं सरांचं केले. कुठलं दिसते ते कुठलं नाव आहे ते कन्नड पण आहे बा. डॉक्टर नाईक. घे माझा. काय दिवस मेरे राजकुमार कृष्ण कुठला आहे चालू चित्रपट. वंचित आघाडी कट्टा. बसायला तुम्ही होते. भोकराचं झाड आहे का भोकर.
हां आंबाड्याचं. आंबाडाव कसलं असते हे बघा हे असं. हेच भाजी आंबाडा, वगैरे हां. करतात. हा भाजी करतात. भाजी करते हे बघे अमृत नोंद. अमृत नोनी ते झाड आहे काय पलीकडे हा म्हणजे काय करायचं काय औषधीच हे औषधी आहे पप्पा. औषधीच दुखण्याला काय तर आपल्या आपलं घरात आहेत बघ अमृत नोंदीच्या गोळ्या. ह्याच्यापासून बनतात. काय त्रास असणार आहे आम्हाला हे सरांना माहिती आहे. हां. सगळं वेगवेगळ्या प्रकारचे औषधी आमसूल? असं आंबट असतं. हे बघा, तसं पिकलं. हे काय आंबट गोड. आंबट गोड लागतं. भाजीसारखं लागतं. तर त्याचं नाव आंबाड पाहिजे का तुम्हाला दाखवायला? हे एक नाही त्याच्या मित्रांचा ते कोणाकोणाच लावलेला आहे अच्छा अच्छा. पाहुण्यांचा. आता बकरं लागले असतील मग तुम्हाला हवंच असेल तर मग एका दिवशी मग न बघू काय नाही मार्केटला येतात पण हां हां. लाल होतात लाल होतात. काय आणि हे आईचं केले त्यामुळे मागे गुडणे आणि पापाचे गुडणे. वनवासी हे वडाचं झाड आहे हां हां. समोर पूजा मध लागलाय काय मधमाशा लागावचं नाही. ती पण जाळी नाही करवंद जायचं ही पण आहे बघा. हा या साईडला पण करवंद भरपूर लागली. रविवारी नाश्ता असतो इडली वगैरे. केले आम्ही आता उन्हाळ्यात असतंय बस. म्हणजे लोक जे काय येतात तिथे? हो गेस्ट येतात की. काजूचं झाड आहे. हा ते काजूच आहे काजूचं आहे आपल्या साईडचं. हे आता चिक्कूचीच बाग आहे ती. ही सगळी. हा चिक्कूची बाग. चिक्कू आंबे पण लावलेले आहेत आत. हां हां. आंबे सीताफळ सगळं मिक्सच आहे. शेवग्याचे आहेत परत झाडं आली त्यामुळं ते कंटेनर नाव काय यायचं पूर्ण आतमध्ये सगळं चांगलं असं हां. सोयी AC आहेत. वगैरे सगळं लावलेलं सगळं सोय आहेत. बाथरूम वगैरे टॉयलेट बेड आहे किचन. वाव. बनाना काउंटी. नायरा कॉटेज. नायरा कॉटेज ती नायरा त्यांच्या नातीच नाव अच्छा. मुलगीच्या. तिकडं भाज्या वगैरे लावल्या म्हणजे भाज्या वगैरे काय तर लावल्या. वांगे इकडचं साईडला. ते इथून गेला ना तुम्ही ते तुम्ही बुधगाव मेन रोड ना आला ना त्या हा तिथे तिथून पुढं जर आला की ते मग हा इथून तुम्ही रोडवर आला नाही तो रोड सरळ तिथे हे समोर गेट दिसते बघा. हां हां हां. तिथून आत आला नाही या गेट नाही आले या. हा समोर तसंच स्टेप आहे. काय फुलं हा प्लॉट प्लॉट झालं तर शेती हेच मग ह्याच्यातच फळा निवडून घेतले. हे सोपं आहे सर इझी आहे आणि सेव्ह करायचं. सो गाईज मी आत्ताच राधानगरी फार्म हाऊसवरून आले आणि खरंच मन एवढं फ्रेश वाटतं मला म्हणजे मनात एकदम वेगळाच आनंद झाला कारण की चारी बाजूनं झाडं आणि मिनी जंगलच आहे आणि चालताना असं वाटतं तिथं की आपण कुठेतरी स्वर्गात चालतोय आणि खूप छान म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि पक्ष्यांचे आवाज आणि खूप सुंदर मला ससा पण म्हणजे सस्य पण बघायला मिळाले
आणि लिटरली असं वाटत होतं की तिथनं यूज नाही, कारण की तिथंच थांबावं असं वाटत होतं. आणि सगळे म्हणजे प्रत्येक झाडाकडे बघताना सरांची मेहनत, सरांची मॅमची मेहनत दिसते आणि खूप म्हणजे असं जीवा पलीकडं ते जपलंय आणि खूप मेहनतीने उभा केले. जवळजवळ 20 वर्षापासून सर त्याच्या प्रयत्न म्हणजे मेहनत घेत आहेत आणि खूप छान झालं एकदम. स्वर्ग सुख काय असेल तर राधानगरी फार्म हाऊसमध्ये चालणं सही एकदम मस्त. मला खूप छान वाटलं. जवळजवळ 3 ते 4 वर्षापासून मला तिथं जायचं होतं, कारण की सरांचे व्हिडिओज मी बघितले होते आणि खूप छान वाटायचं व्हिडिओजमध्ये. आणि फायनली आज मला तो चान्स मिळाला, तो राधानगरी फार्म हाऊस एक्सप्लोअर करण्याचा, आणि मन मुराद आनंद लुटला. मी खूप फिरले आणि खूप छान सरांनी पण माहिती दिली आणि तिथे ज्या होत्या ताई त्यांनी पण खूप सुंदर माहिती दिली सगळ्या झाडांबद्दल. आणि येताना सरांनी मला त्यांच्या लाईफवरती एक आधारित बुक आहे नायक सक्सेस स्टोरी म्हणून, ते मला त्यांनी दिले आणि हे ते मी वाचणार आहे. सरांनी मला वाचायला सांगितले, हे मी पूर्ण वाचणारच आहे. आणि खूप छान राधानगरी फार्म हाऊस म्हणजे खूप भारी वाटलं मला. आणि आजचा व्लॉग तुम्हाला पण छान वाटेल, कारण की निसर्ग, सगळीकडे निसर्ग दिसतोय. थँक्यू. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. टेक केअर.